गुड मॉर्निंग स्टुडंट. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण लोकसंख्येचे जे वितरण आहे, लोकसंख्येचे वितरण साधारणतः वितरण आणि घनता हे दोन्ही परस्पर समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो, परंतु हे वेगवेगळे आहेत. साधारणतः घनता लोकसंख्येच्या वितरणावर कशा प्रकारे लोकसंख्येचे वितरण घनतेवर कशा प्रकारे फरक पडतात. त्यानंतर घनता काढण्याचे किती प्रकार आहेत. उदाहरणार्थ घनता काढण्याचे साधारणतः 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक आहे ढोबळ घनता, पोषण घनता, कृषीविषयक घनता आणि सापेक्ष घनता. या 4 घनता आपण बघितलं. आणि काल भौगोलिक जे घटक आहेत, लोकसंख्येच्या वितरणाला किंवा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे जे भौगोलिक घटक आहेत, ते भौगोलिक घटक आपण बघितले. त्यामध्ये भूरचना म्हणजे पहिला आहे रिलीफ, पृथ्वीची रिलीफ. मग पृथ्वी सर्वत्र सारखी आहे का नाही, तर काही ठिकाणी पर्वत, पठार, मैदान आणि समुद्र भाग या सर्व भागांनी मिळून पृथ्वी बनलेली आहे किंवा पृथ्वीवर हे सर्व घटक आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यामध्ये आपण पर्वत बघितले. पर्वतामध्ये काय बघितलं आपण, तर पर्वतीय प्रदेशामध्ये साधारणतः लोकसंख्येची घनता ही कमी असते, विरळ लोकसंख्या असते. त्यानंतर जगातील जे काही मुख्य पर्वत आहेत, हिमालय पर्वत झालं, रॉकी पर्वत झालं, अँडीज पर्वत झालं, आल्प्स पर्वत झालं, भारताचा पुन्हा विचार केला तर अरावली पर्वत झालं. म्हणजे जे काही पर्वतीय प्रदेश आहे, त्या पर्वतीय प्रदेशामध्ये लोकसंख्येची जी घनता आहे अत्यंत अल्प किंवा कमी आहे. बरोबर आहे. तर इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. मग यानंतर आपण पठार बघणार आहोत. तर हे सुद्धा म्हणजे प्राकृतिक घटकामध्ये जे पृथ्वीशी रिलेटेड जे आहे, पृथ्वीचं जे भूपृष्ठ आहे त्याच्याशी जे रिलेटेड आहे ते फॅक्टर आपण बघत आहोत. त्यामध्ये पहिलं झालं पर्वत. आता बघू आपण पठार. तर पठारी प्रदेश ही मानवी जीवनास अनुकूल नसतात. बरोबर आहे. ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे पर्वतीय प्रदेश आहे त्याचप्रमाणे पठारी प्रदेश आहेत. पण पठारी प्रदेशाचं कसं की 2 कड्या तुटलेल्या असतात आणि मधात सपाट भाग असतो. बरोबर आहे. तर याप्रमाणे मग पठारी प्रदेश दुर्गम असतात. या भागाचा इतर भागाशी काहीही संबंध नसतो. हे पठार कसे असतात, अत्यंत दुर्गम भाग असतात. या भागाशी दुसऱ्या कोणत्याही भागाशी काही एक तीळमात्र संबंध नसतो. त्यामुळे पठारावर सुद्धा लोकसंख्येची जी घनता आहे किंवा लोकसंख्या फार कमी पाहायला मिळते. याचं उत्तम उदाहरण जर द्यायचं झालं तर अमेरिकेमधील जे बोलिव्हिया पठार आहे, या बोलिव्हिया पठारावर लोकसंख्या जर बघितलं गेलं तर अत्यंत विरळ प्रकारची लोकसंख्या आहे. आणि कुठे आहे हे, अमेरिकेमध्ये बोलिव्हिया पठार. आणि त्या पठाराचा इतर भूभागाशी काही एक संबंध नाही. म्हणून या बोलिव्हिया पठारावर सुद्धा आपल्याला जी घनता आहे अत्यंत कमी आपल्याला पाहायला मिळते. परंतु असं म्हणून चालणार नाही की पठारावर बिलकुलच म्हणजे लोकसंख्या कमी आहे किंवा विरळ लोकसंख्या आहे. काही पठारावरील जी मृदा आहे ती मृदा अत्यंत सुपीक आणि शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे. आणि काही पठारावर उद्योगधंद्यांचा सुद्धा विकास झालेला पाहायला मिळते. याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर भारताचा जो दख्खन पठार आहे, म्हणजे साधारणतः नर्मदा नदीपासून तर कन्याकुमारीपर्यंत जो भाग आहे तो पठारी भाग म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राचा काही भाग हा सुद्धा पठारी भागावर येतो. उदाहरणार्थ जो पूर्वीकडला जो भाग, पूर्व महाराष्ट्राचा जो भाग आहे तो दख्खनच्या पठारामध्ये त्याचा समावेश होतो. आणि हा पठार अत्यंत सुपीक जमीन आहे इथली. आणि इथे फार
चांगल्या प्रकारे शेतीचा विकास झालेला आहे. मग तो पश्चिम महाराष्ट्र असो की दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागामध्ये शेतीचा विकास फार मोठ्या प्रमाणे झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पठारसुद्धा ही जास्त लोकवस्तीचे शहर इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच पठारावर म्हणजे दख्खनचा पठार जो आहे, भारतातील दख्खनचा जो पठार आहे, याच पठारावर काही खाणींची सुद्धा निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग अशा पठारावर जे विकास आहे, तेथील आर्थिक विकास आहे, हा झपाट्याने झालेला आपल्याला पाहायला मिळते. परंतु पुन्हा दुसरं जर उदाहरण द्यायचं झालं तर दक्षिण आफ्रिकेचे जो पठार आहे किंवा ऑस्ट्रेलियाचा जो पठार आहे, या पठारावर सोन्याचे आणि हिऱ्याच्या खाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या सोन्या आणि हिऱ्याच्या खाणींमुळे तेथील जे लोकांचं जे आहे विकास आपल्याला झालेला पाहायला मिळते. आणि या खाणींमुळे साहजिकच तिथे काम करणारे लेबर, त्यानंतर ऑफिशियल स्टाफ, म्हणजे या सर्वांना या खाणींनी आकृष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला फार मोठ्या प्रमाणात लोकसंख्या दिसते आणि लोकसंख्येची घनता सुद्धा पाहायला आपल्याला मिळते. मग तिसरं आहे मैदाने. म्हणजे पहिला आहे पर्वत, दुसरा पठार आणि तिसरा आहे मैदाने. तर पर्वतीय व पठारी प्रदेशाच्या मानाने मैदानी प्रदेशात जास्त लोकसंख्या आढळते. जगातील कोणताही प्रदेश घ्या तुम्ही, तर आपल्याला असं दिसते की जे मैदानी प्रदेश आहेत, त्या मैदानी प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता अत्यंत जास्त असलेले किंवा लोकसंख्या सुद्धा तिथे जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळते. मग कारण काय आहे, तर मैदाने हे सुपीक, म्हणजे मैदाने साधारणतः नद्यांचे जे कार्य आहेत, वहन, क्षरण आणि संचयन, तर हे संचयन कार्यामुळे निर्माण झालेले, नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण झालेले हे मैदाने आहेत. आणि या नदीद्वारे या मैदानामध्ये फार मोठ्या प्रमाणात गाळाच्या म्हणजे नदीमधून जो गाळ येतो, तो गाळाचं तिथे संचयन झालेलं आहे. आणि हे मैदाने अत्यंत सुपीक आहेत. फक्त भारतातलेच नाही, तर जगातील जे काही मैदानी प्रदेश आहेत, जे नदीपासून तयार झालेले आहेत, नदीच्या संचयन कार्यामुळे जे काही प्रदेश तयार झालेले आहेत, ते प्रदेश अत्यंत सुपीक आहेत. आणि अशा सुपीक प्रदेशामध्ये साहजिक लोकसंख्या आपल्याला फार जास्त पाहायला मिळते. इथे कृषीचा विकास झालेला आहे. त्यामुळे कृषीवर आधारित जे काही उद्योगधंदे आहेत, या उद्योगधंद्याचा सुद्धा या मैदानी प्रदेशामध्ये विकास झालेला आहे. त्यामुळे सपाट प्रदेश असल्याकारणाने तिथे रस्त्यांचा विकास झालेला आहे. उद्योगधंदे उभारायसाठी जे कॅपिटल आहे, म्हणजे भांडवल आहे, ते भांडवल सुद्धा आपल्याला कमी प्रमाणात लागतो. म्हणून त्या ठिकाणी लोक आपोआपच आकृष्ट होतात. आणि अशा ठिकाणी मग हे प्रदेश लोकसंख्येचे जास्त केंद्र असणारे प्रदेश म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. मग भारताचं मैदान घेतला तर हिमालयाच्या दक्षिणेपासून तर नर्मदा नदीच्या उत्तरेपर्यंत जो काही भाग आहे, गुजरातपासून म्हणजे राजस्थानपासून तर इकडे बंगालपर्यंत, हा संपूर्ण भाग जो आहे, हा संपूर्ण भाग मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. आणि इथे साधारणतः लोकसंख्येची घनता किंवा लोकसंख्या सर्वात जास्त आहे. मग अशी मैदाने कुठे आहेत, तर भारतामध्ये. त्यानंतर संयुक्त संस्थानातील जे किनारवर्ती प्रदेश आहेत, चीनच्या पूर्वेकडील किनारी मैदानी, त्यानंतर
जे इजिप्त आहे, इजिप्तमध्ये सुद्धा अशा मैदानांची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अशाच मैदानी प्रदेशामधून ज्या संस्कृत्या आहे उदयास आलेल्या आहेत. उदाहरणार्थ कोणत्या संस्कृत्या, तर जे इजिप्शियन संस्कृती आहे, मोहनजोदडो संस्कृती आहे, बरोबर आहे. तर ह्या सर्व ज्या संस्कृत्या आहेत, ह्या सर्व संस्कृत्या साधारणतः मैदानी प्रदेशामध्ये पाहायला आपल्याला मिळते, बरोबर आहे. आपण आज इथे थांबू. यानंतरच्या तासामध्ये समुद्रकिनारे आणि प्रदेशाची उंची ही पाहू. ओके, थँक्यू.